कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम आक्रमक झाले आहेत. बदलते हवामान आणि अतिवृष्टीमुळे कोकणातील आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्यांचे मुख्य आणि एकमेव उपजीविकेचे साधन असलेला आंबा संकटात आला असून शासनाने तातडीने भरघोस मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. कोकणातला माणूस त्याची उपजीविका जी चालते ती मुळात आंबा, कोकणातला हापूस आंबा, या आंब्याभोवती तो वर्षभर आपली उपजीविका कोकणातला शेतकरी माझा चालू असतो. मात्र आज कधी नव्हे तर शासनानं जर का चांगल्या पद्धतीने मदतीचा हातभार लावला नाही तर आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या होईल. जगेल कसा शेतकरी आमचा? 20,000 25,000 मध्ये काही होणार नाही ना, कारण 90% आंबा गेलेला आहे, 5-10% शिल्लक पण नाहीये, अशी अवस्था आहे. आणि म्हणून शासनानं या बाबतीमध्ये आपण जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे आणि किमान भरीव मदत त्या शेतकऱ्याला, कोकणाचा शेतकरी कधी आत्महत्या करीत नाही. कोकणाच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हात पसरून शासनाने कधी भीक मागली नाही. कोकणाचा शेतकरी आमचा स्वाभिमानी आहे हे लक्षात घेऊन अनेक भागाच्या शेतकऱ्यांचे अनेक कर्जमाफी अनेकवेळेला होते, पण कोकण कधीच नाही. आणि म्हणून यावेळेला कोकणावरती जी अतिवृष्टीच्या माध्यमातून किंवा तो सगळा मोह काळा पडला त्या माध्यमातून जे नुकसान झालंय त्याची भरपाई म्हणून किंवा आमचा शेतकरी जगेल एवढी किमान मदत, आर्थिक मदत त्याला मिळावी असे महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि दोघेही उपमुख्यमंत्री यांना माझं हात जोडून साकडं आहे की आपण कोकणाकडे यावेळेला सहानुभूतीपूर्वक पाहावं आणि आपला हा तुटपुंजा निधी देण्याचा निर्णय आहे तो बदलावा.